हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासोबत एक नवीन, एक सिंपल आणि एक इझी रेसिपी. या रेसिपीला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, ठीक आहे, आणि इझीही असते. अगदीच 15-20 मिनटात तुमची ही खिचडी आणि हा मिरचीचा तडका तयार होऊन जातो. इथे मी सर्वात आधी तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी, आणि अर्धा कप मी इथे मूग डाळ घेतलेली आहे. त्यानंतर तांदूळ आणि मूग डाळला आपण इथे चांगलं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ 2-3 पाण्याने. तर आता इथे बघू शकता आपली इथे मूग डाळ आणि तांदूळ धुवून झालेले आहे. त्यानंतर आपण यात थोडं पाणी टाकू. तर काही तांदूळ असे असतात त्यांना जास्त पाणी लागतं आणि काही तांदूळ असे असतात त्यांना कमी पाणी लागतं. तर आम्ही आमच्या तांदूळाच्या हिशोबाने इथे पाणी टाकलेलं आहे. तुम्ही तुमचे जसे तांदूळ आहे तुम्ही टाकू शकता. तर आम्ही आमच्या तांदूळामध्ये पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे, कारण तुपाने खिचडी सॉफ्ट होते. तर आता आपण मिरचीचा तडका बनवायला घेऊ. तर इथे आपण 1 मिरचीचे 2 पीसेस केलेले म्हणजे पार्ट केलेले आहे, आणि जे लसूण आहे त्याचे पण 2च पार्ट केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की आम्ही कसे केलेले आहेत त्याचे पार्ट्स. मिरची आणि लसूणचे 2 तुकडे केलेले आहेत. अशा प्रकारे आपण आपली मिरची जाडच ठेवायची आहे. आणि आता चला तर आपण आपले जे लसूण आहे त्याचेही 2 खापा करून घेऊ. तर आता आपण या तडका पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाकून 1.5 पडी तेल टाकून तेल चांगलं तपू द्यायचं आहे. तडका तुम्हाला जसा लागतो त्या हिशोबाने तुम्ही लसूण आणि तेल मिरची घेऊ शकता. यामध्ये आपण आता लसूण टाकून द्यायचं आहे, जो आपण चिरलेला होता तो. आणि ह्या लसूणला चांगलं लाल होऊ द्यायचं आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्ही बघू शकता आपलं लसूण कसा लाल झालेला आहे. आणि त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. आणि जसंच आपलं लसूण झालेलं आहे लाल, बघू शकता तुम्ही, जसंच आपलं लसूण लाल झाल्यावर गॅस बंद करून टाकायचं आहे, कारण त्या गरम तेलामध्येच आपली जी मिरची आहे ती होऊन जाते. आणि ही रेसिपी जी आहे खूप सिंपल आणि इझी आहे, सोपी आहे. तुम्ही हे कधीही बनवू शकता. नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवते आहे की आपलं लसूण कसा लाल झालेला आहे. त्यानंतर आपण पटापट गॅस बंद करून टाकायचा आहे, आणि त्यानंतर आपण जे मिरच्या हाफ केलेल्या आहेत ते टाकून द्यायचे आहे. आणि त्यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण, आणि त्याला थोडं हलवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता छान पद्धतीने आपला मिरचीचा तडका इथे तयार झालेला आहे. आणि आता आपण जी आपली खिचडी आहे त्याला 3 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे आम्ही इथं, बरोबर. तर इथे आपली खिचडी आणि जो मिरचीचा तडका आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती मऊ आणि सॉफ्ट दिसते आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, नक्कीच करा. आणि तुम्ही बघू शकता की आपली ही जी खिचडी आहे किती सॉफ्ट, मऊ आणि नरम झालेली आहे. आणि यावर आपण थोडा मिरचीचा तडका टाकायचा आहे. आता सर्वांनाही माहिती आहे, फक्त फिक्की खिचडी जी आहे ती चांगली नाही लागत. त्यासोबत आपल्याला थोडं काही ना काही लागतं. तर आम्ही मिरचीचा तडका खातो. आता इथे आमच्याकडे तसंच खातात, तुमच्याकडे